हाय हॅलो नमस्कार. मी रेश्मा अर्णव लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर दिवसाची सुरुवात ही आपली फुलं तोडण्यापासून झाली आहे आणि फुलं ही देवालाच वाहतात असं काय नाही, त्यासोबतच आपलं मन पण प्रसन्न होत असतंच. आणि सकाळी गावाकडे काय अलारामची गरज पडत नाही, कारण सकाळच सांगत असते आता उठा. त्यामुळं सकाळची धावपळ आणि हे सगळ्या गोष्टी चालूच असतात. तर आज आहे रविवार आणि रविवार निमित्त जी आपण पौष महिन्यातील आज तिसरा रविवार आहे आणि त्याचा उपवास असल्यानंतर सकाळी उठून सूर्यनारायणाची देवपूजा केली जाते. तर तीही तर माझी सकाळ सकाळ चालू होते. त्यासोबतच सकाळी 9च्या किंवा सकाळ उठून लवकर दररोजच्या व्यतिरिक्त आधी उठून पूजा केली जाते. त्यामुळं इथं छान अशी रांगोळी थोडीशी इथं मी तुळशीला पाणी वाहितलं आणि नंतर आपल्याला आज आणि सकाळी कसं चिमण्यांचा जास्त झाडं आसपास असल्यानंतर पक्षी येतात आणि ते शेजारी पेरूचं झाड आहे, त्यामुळं पक्षी ते पेरू खाण्यासाठी सकाळ सकाळ येत असतात. त्यामुळं छान असं वाटत होतं आणि मन प्रसन्न वाटत होतं. नंतर दिवा लावून मग पहिल्यांदा तर दिवा लावून पूजा केली. नंतर सूर्याला पण हळदी कुंकू वाहितला, अक्षदा वाहितला. मी साधी सिंपल आणि थोडक्यात अशी पूजा करत असते. आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, कशी करता, कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते. तर ते पण सांगू शकता. काही चुकलं असेल तर ते पण सांगू शकता, कारण माणूस चुकातूनच भरपूर काही शिकत असतो. आणि सांगितल्याशिवाय बोलल्याशिवाय ज्याच्या त्याच्या चुका थोडे करणार. अर्णव आम्ही शेतामध्ये आलो. किती वाजले अर्णव? आज घड्याळ आणलं. तरी आम्ही आलो भाजी न्यायला. भाजी टाकली होती ना, त्याच्या आधी एकदा घेतली होती आम्ही, नेलती घरी. किती बोर आहे. चला भाजी तिकडे आहे. गहू बघ किती छान आला आता. ही कोथिंबीर बघा मोठी झाली, थोडीशी पाणी आलं, जास्त झालं. आणि पालक बघा किती हिरवागार पालक आला. किती हिरवागार आलाय पालक आणि ही मेथी पण तर खुडू. तर रानात आम्ही आलो नाश्ता पोहे घेऊन. थांबी द्यायची. तर नाश्त्याला आणलेत आम्ही ते असे पोहे घेऊन आलोत. दोघे एकत्रच खाऊ का वेगवेगळं. आणि त्यासोबतच लिंबू. आणि बघा हिरवगार शेत. घरी का नाही खायची, याला घरी खा म्हटलेलं, पण त्याला रानात आणायचे होते. मग म्हटलं जाऊ द्या. आणि पोहे तोपर्यंत थंड नाही झाले, कारण घरून येईपर्यंत आम्हाला 5-7 मिनिटं लागतात. तर ही ताजी ताजी आणि कवळी, एकदम कवळी अशी लुसलुशीत मेथीची भाजी. आणि ही बघा किती छान आली. आणि तिकडं पालक पण आहे ना, पालक, मेथी आणि कोथिंबीर. आणि जरा लांब घरा शेजारी रान असलं ना, आपण पटकन जातो. आणि इथं काय होतंय, लांब आहे, त्यामुळे एकाच वेळेस घेऊन जावं लागते. आणि सकाळी भाजी न्यायला त्याला छान वाटतं. सकाळी आणि म्हणजे सायंकाळी दिवस मावळाच्या वेळेला मला तर हे 2 टायमिंग छान वाटतात. मध्ये ऊन असतं, त्यामुळं काम पण करू नाही वाटत. आणि सकाळी कसं फ्रेश वातावरण असतं, काम करण्याचा मूड पण छान असतो. आणि ही भाजी पाहून मनच प्रसन्न होतं, त्यामुळं कंटाळा येत नाही. आणि इतर वेळेस मग असं न्यायचं म्हणून नेतो आपण, म्हणजे नाही का. मम्मी तू निवडून का नेती भाजी? निवडून नाही नेत, म्हणजे शेंडे घेते. का म्हणते का, आपण एकदा
नेली परत त्याला फुटवे जास्त फांद्या फुटतात आणि भाजी परत येते. आणि एका वेळेस उपटून नेली तर मग ती एका वेळेसच ही उपयोगी येईल. म्हणून प्रत्येक अजून 2-3 वेळा असं केलं ना मग नंतर शेंगा यायला लागल्या आपोआपच. ती दिवस पूर्ण झाल्यानंतर बिया येतात. त्यामुळं आपण शेंडे नेल्यानंतर अजून 2-3 वेळा तरी आपल्याला भाजी खायला भेटेल ना. त्यामुळं शेंडे काढून घ्यायचे. शेंगा पण ते खालचे शेंगा म्हणजे जास्त दिवस झाला तिचा कालावधी संपल्यानंतर शेंगा येतात ना फुलं येत आल्यानंतर. तसे शेंडे घेतले ना परत पण आपल्याला वापरायला परत एकदा येऊ शकते. येतेच पाणी ती दिल्यानंतर आणि त्याला जास्त फांद्या फुटतात. आणि भाजी शेतात केल्यानंतर त्याचा काय फायदा होतो म्हणजे आपला वेळ वाचतो बाहेर आणण्यासाठी जाण्यासाठी. त्यानंतर फ्रेश भेटतं, ताजं भेटतं. ताजी भाजी खाण्यात जी वेगळीच मजा असते. आणि बाजारात आलेली पाणी मारून नंतर आदल्या 2-3 दिवस तसं इथं ताजी भाजी साठी. आणि या गोष्टीत मला पहिली काही जास्त आवड नव्हती पण हळूहळू यामध्ये जेव्हा त्याचं म्हणजे नाही का त्यामध्ये गेल्यानंतर हा बाबा प्रयत्न केल्यानंतर सक्सेस झाली छान भाजी. शिकता शिकत जातं माणूस. आणि त्यामुळं ताजी भाजी आणि बाजारात आणायला वेळ दिवस जायचं आवरायचं यायचं. त्यामुळं मी घरीच भाजीपाला केलाय आणि तो सगळा सक्सेस झालाय. पालक तर पहा किती छान आलाय. तर तिथं पालक आहे समोर आणि कोथिंबीर पण आली. म्हणजे ज्या आपल्या दररोजच्या डेली भाजीपाला लागतो म्हणजे मेथी पालक आणि कोथिंबीर तर लागतेच हमखास सगळ्या भाज्यांना पालेभाज्या सोडून. तर त्यामुळं मी जे आपल्या खूपच इम्पॉर्टंट आहेत आणि गावाकडे कसं अवेलेबल नसतं शेजारच्या गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. त्यामुळं भाजीपाला केलेला कधी शेतात आणि आहे ना पाणी असल्यानंतर हे करणं असं काही नाही की बा आपल्याला वेगळं काहीतरी करावं लागतं. केलं स्टार्ट बंद करत. आणि इथं तांबड्या पाण्याची भाजी आणि ह्याची पण हटून भाजी छान होती. तांबड्या पाण्याची हे बघा पालक आता मेथी घेतली आहे कामापुरती. परत ताजी नेता येईल तर इथं आपण पालक घेणारच. आणि कापायला विळा नाही आणला. ही पण त्याच पद्धतीने आपल्याला खोडून घ्यायची म्हणजे परत फुटली तर परत येते. आणि कवळी अगदी इतकी कवळी आहे. पालकाची भाजी बनवायची का पालक भाजी? पालक पनीर डिमांड पालक पनीरची का? ताजी भाजी डायरेक्ट ताटात होय. इथं कोथिंबीर आहे. थोडी एका ह्याच्यातली घेतली म्हणजे एका साईडला वाढेल ना दाट झाली. मम्मी भासले झाले. बस ना. चला. मम्मी तिथं कांदा लावलाय काय? नाही लसूण त्याला राख आणून टाकायचं थोडंसं. तुम्हाला हा आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.